हे आहे जेवायला बडा भूक लागली. काय एवढी गडबड करत असतो रे? हा, जरा थांबत जा की. सकाळपासून माझा हात बंद आहे का? आणि जरा कामधंद्याचं बघ जरा. सारखं पोरांसंग टावऱ्यावानी फिरत असतो. हे आई परीक्षा देतोय की मी. अरे काय ते परीक्षाचं खरं असतंय तवा? जरा कामधंद्याचं बघ कुठेतरी. मी एकटी कुठवर कर करणार आहे सांग बरं. हे आई काय तंतन करते काय? राहू दे नको जेवाय मला. बघतो कुठेतरी काम. अरे जेवून जा की. मी काय जेवू नको म्हणले का तुला? नाही बघतो. तसंच जाऊ नको. होय बिल्लू काय किती प्रेम करते का माझ्यावरती? प्रेम जर सांगता आलं असतं ना तर मी तुला नक्कीच सांगितलं असतं. पण प्रेमाच्या पलीकडेही जे प्रेम केलं जातं ना तेवढं मी तुझ्यावर प्रेम करते. एवढं प्रेम करते माझ्यावरती? हो. काय झालंय चल की. निखिल, समजा मी जर तुझी नाही झाले तर तू काय करशील? अय येडूबाई आज का बोलायला लागली? तू जर माझी नाही ना झाली मी मरून जाईन. निखिल, खबरदार जर परत असं बोललास तर शब्द देते तुला, सरणावरच्या लाकडाची राख होईपर्यंत मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. एवढं प्रेम करते माझ्यावरती? हो. काय कुत्रे, तुला किती दिवसांनी सांगितलं यासोबत जाऊ नको. ही तू काय माहिती आहे ना? पप्पाच्या माघारी बी सांगितलंय, पप्पा असताना बी सांगितलंय. आता पप्पाला नाव सांगणार तुझं. अरे दादा पण लय प्रेम करतो रे. अरे दादा काय करतोय तू? लगा तुझी लायक काय घ्यायची प्रेम करायची? माझी बहीण काय क्वालिटीची, तू काय क्वालिटीचा? परत जरीच्या पैसे दिसला तू तर 1500 कापून नाही, तुला सांगतो शिस्तीत राह तू. ए चल तू काय बघ त्याच्याकडे. हो पप्पा काय रे तुम्ही? काय रे काय झालं ओरडायला? तुमच्या भावा बहिणीची भांडणं जरा बाहेर करत जाऊ नका. 4 चौघात इज्जत जाते माझी. 4 चौघात काय आहे? काय गावात तिथे झालं. काय केलं? त्या आज पण निघल्याला बेता गेली द्राक्षाच्या बागेत आणलेलं आता होईल. कोण निघल्या? ती काल चाळीस ना बाजार पोरग हिंडतंय कुत्र्याला नोकरीचं. तू होय? अगं तुला काय अक्कल बिक्कल का आहे की नाही? हा तुझा भाऊ सांगायला आला म्हणून ठीक आहे. गावातला एखादा माणूस इथं असता तर गावात माझी काय इज्जत राहिली असती? त्याचे प्रेम आहे. प्रेम आहे त्याच्यावर? त्याच्यावर प्रेम आहे? हा अगं हे असले धंदे करायला पाठवतो मी बाई तुम्हाला. मी इथं इज्जत कमवतोय तुम्ही इज्जत घालवा. भीक मागून गोळा नाही केला हे वैभव. हा हे उभं राहिलं काय मेहनत घेतली मला माहिती आहे ना. तुम्ही मला हा ना मारा काय पण करा पण मी त्याच्या सोबतच लग्न करणार आहे पप्पा. अक्कल नाही. कारण तुम्ही अक्कल आहे की नाही? ए तू बाजूला हो, तू बाजूला हो सांगतो ना तुला. तू आमच्यामध्ये पडू नको. बाप ह्याच्यातनं सगळ्यातनं बाहेर पडायचं नाही तर बघ तुला ना मी मारून टाकीन सांगून ठेवतोय. आणि त्याला आहे ना उभा कापणार आहे मी आता. काय करताय तुम्ही? लोक बघते. चल अगं तुझ्या पोरीला समजावून सांग. अक्कल आहे का नाही ग काही? हा बापाशी तोंड करतेस. चलो घरा. सांगा समजावून. अक्कल नाही काय नाही. हा विचार तिला विचार. अगं काय अक्कल आहे का नाही तुला? अगं यांची किती मान प्रतिष्ठा आहे गावामध्ये. हा आणि तू ती सगळी धुळीला मिळवायला लागलीस. असं काय केलंय मी? असं काय केलंय तोंड वर करून विचारू नकोस मला. तू लाज वाटते का तुला त्या पोरासाला तोंड काळ करायला? माझं प्रेम आहे त्याच्यावर. प्रेम आहे प्रेम. हे बघ तुला मी सांगून ठेवते, जे पप्पा म्हणतील ना तेच करायचं. जास्तीचा शहाणपणा दाखवायचा नाही. आई हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तूच सांग बरं, असं अनोळखी व्यक्तीसोबत कसं लग्न करू मी? कसं करू? आणि तसं पण मी निखिल सोबत 1.5 वर्षापासून प्रेम करते. 1.5 वर्षापासून सोबत आहे आम्ही. तुला लाज कशी वाटत नाही? सांगितलं का नाही तो अजून आम्हाला? आज तुझ्या भावाने बघितले, उद्या गावात झाल्यावर काय करशील का?
आणि हे बघ तुला खरं सांगते मी, तुझ्या बापाचा स्वभाव तापट आहे. त्यांच्या रागाचा तू अंत पाहू नकोस बर का. ते काय करतील हे तुला बी माहितीये. तू मला हाना मारा काय पण करा, पण मी निखिल सोबतच लग्न करणार आहे. 1.5 वर्षापासून मी त्याच्या सोबत आहे. हे बघ ना, तू जास्त शांतपणा करू नको बर का. तुला सांगून ठेवते मी, जेवढं सांगितलं ना तेवढंच ऐकायचं. हिचं आहे ना उद्या स्थळ बघायला सुरुवात करा, आणि पप्पा म्हणतील ना त्याच मुलाशी तू लग्न करायचं. हे बघ, तुला अजून पण शेवटचं समजावून सांगतोय, त्या पोराचा नाच सोड, नाहीतर आहे ना माझ्यासारखं वाईट कोण नाही सांगून ठेवतोय. आणि त्याला तर मी सोडणारच नाही. त्याला तर उभा चिरतो. तू बघच त्याला काय करतो. पप्पा गण नाही तिथं माती खाली. आता ते काय करतील ना हे मी पण सांगू शकत नाही. ते पप्या नाही का बोरकर वस्तीवरचा, हा हाय त्याच्याकडे लय पैसा आहे. तो काय करतोय, अंट्यांवर लय खर्च करतोय. आणि ते अंटे आहे का त्याच्यावर सिधा हाते त्याला का. कसं आहे माहिती आहे का ना, पोरांचं तसंच आहे रे, पुरीपेक्षा अंट्या जास्त आवडतात. पण माझं तसं नाही ना, अंट्यापेक्षा पुरी लय आवडते मला. ओय निखिल भाऊ, कुठं चाललाय? लईच नाराज आहे निखिल आज. तुला काय झालं रे नेमकं? ओ निखिल्या, दररोज तर खुश असतो, आज एवढं नाराज व्हायला काय झालं रे तुला? अरे कोमरमणीच्या बागेत नेत होतो बाहेर. बर हं, तिने भावाने बघितलं ना आणि आडावलं. आयुष्य लय नाहीत काय बोलला. नेमकी बंदी होऊन गेलाय. काय दिली तुमकी? ही जणात सोडण्यात 15 दिवसात कापून टाकी. तू खूप टेन्शन घेऊ नको भावा त्याचं. अरे लय टेन्शन आलंय. असं वाटतं की घरचे मारत्यान का काय ते. ए, जाऊ दे, एवढे नको रे टेन्शन घेऊ तू. एकाला म्हणतो तिला नाही ती मारत, तुला बी नाही ती मारत, एवढं टेन्शन घेऊ नको. तुझ्या वर्गात आहे ना ती भाऊ. हा, ती भाऊ माझ्या वर्गात आहे तिला. नुसता बडा हाणतोय का बोलेलं करून धावतोय? ना नुसता बाडी हाणतय. अरे मग तर काही टेन्शन घेऊन ती बोलता बोलत बोलून गेला असेल रागात. तिचा बापाचा भाव जाऊ दे, पोरगी तर होय म्हणते का? हे हाय आता यार. अरे मग कशाला भेटतो तू? अरे कसा घाबरू नको, पोरगी होय म्हणली की होईच. आणि हो तुला सांगतो, ती जाऊ दे कोण काय का नसणार, पण आम्ही दोघं तुझ्या पाठीशी आहे बरं का. काय पण म्हण. अरे तुम्ही मित्र आहेत ना, तुमच्यासारखे मित्र असाल ना लय मोठा आदर भेटत असतो. काय अडचण आहे बिनधास्त आम्हाला फोन करायला, आम्ही तयारच आहे. आज रात्रीचं के रे. चालतंय येऊ का? होय होय चाल देऊ ना. हो निकल्या फोन चालू राहू दे सारखा. काय गं कोमल, मी तुला बोललेलं ना की त्या मुलाचा नाच सोड म्हणून. झालं आता कळलं ना बाबांना, आणि तुला पण माहितीये की तुझे बाबा किती स्ट्रिक्ट आहेत म्हणून. आता काय करणार आहेस तू? सोनू मला खरंच काही कळत नाही ग, मी काय करू. मी नाही राहू शकत ग त्याच्याशिवाय. तुला तर माहिती ना 1.5 वर्षापासून मी प्रेम करते त्याच्यावर. पण आता झालं ना, आता घरी पण एवढं कळलंय. आता जे झालं ते झालं. आता स्वतःला तू सावरून घे, सांभाळ, आणि काळजी घे स्वतःची तू. अरे एक दिवस जरी नाही ना बघितलं तिला, कारण मनाला लय कसं तरी होतं रे. एवढं बळी खायला लोक निघल्या. आता हितपर्यंत आले म्हणल्यावर हितलं पुढे जरा थोडं श्वासावं लागेल. अरे मगाशी पण त्याच्या घरापाशी गेलतो, म्हणलं दिसते का नाही, दिसते का नाही, पण काय दिसली नाही बघती. मला वाटतंय तिच्या बापाने तिला कोंडून ठेवली. आता हे थोडं प्रकरण झालंय म्हणल्यावर थोडं ते बाहेर जाऊनच घेऊन द्यायला लागेल. तसं पण आहेच. अरे इकडे असंच असतं बाबा, थोडं काय झालं की बाहेर जायचं नाही ना, बाहेर हिंडायचं नाही. 15 दिवसानं होईल सरळ असं मला वाटतंय. हा होईल सगळं, तू लोक काळजी करू. लय टेन्शन आलंय. चला गावात जाऊन येऊ. चल गावात तर जाऊ. गाव तुला गुढी सांगितलं ना माझ्या बहिणीचा सोड म्हणून, तिला बी समजून सांगितलं. तुला शेवट सांगतो आता. कॉलवर सोड, हे माझं मी बघेल. बघ तू म्हणजे अय तुझं प्रेम आहे का त्याच्यावर? त्याच्या बहिणी काय ती बहीण बघून घे. तुझा समान काय? तू मध्ये बोल नको.
मारलं राव. लय दुखत आहे आता. मी का बसलो कस अरे काय झालं रे दाद्या? काय नाही गाडीवरनं पडलो. गाडीवरनं पडलाय? अरे एवढं लागलंय तुला काय? शर्ट बी फटलाय, गाडीवरनं कसं पडलाय मग तू? हाता पायाला तर नाही ना कुठं लागलं? नाही जास्त लागलं. अरे शर्ट कसं फटलाय मग? ते हँडल मध्ये अडकला म्हणून राडो गेल तर रस्त्यात. अरे तुला किती वेळा सांगितलंय बाबा की ही दोघं तिघ जण असं गाडीवर नेत जाऊ नको म्हणून. हा अरे एक तर तुला बाप नाही बाबा, किती वेळा सांगत जाऊ तुला नीट नीट का बाबा, मला बी जगू दे तू बी जग. अगं काय नाही झालं आहे दगरी तू. काय नाही झालं एवढं. अरे तुम्ही तरी सांगत जा की रे त्याला जरा. ना पुढे कसं अहो चुकून झाल्यावर काय करायचं आता आम्ही ते रे कुत्रा आडो आलो. चल दवाखान्यात जाऊ आपण. नाही त्यांचं लागले दगरी आम्ही जातो घेऊन याला. अहो दवाखान्यात येऊन येतो ना. आम्ही येतो मग. सावकडे आमचे म्हणतो लग्न किती संकट येते की किती नाही. आता असं वाटायला लागलं की जगणं अवघड झालंय माझं आता. असं नको म्हणून आम्हाला कशी तर वाटते ना. अरे आजपर्यंत घरापर्यंत येऊन मारलं, उद्या कुठं मारले ते बी कळायचं. बेस भामटेने जरा एवढीच पारले काय काय करून गेलं. ए दादा, अरे घरात झोपा की आता. नाही झोपतो इथं. हवेने जास्त सुजगळती तोंड. नाही काय होत, जा झोपात. झोपतोय तर आम्ही. काय लागलं तर सांग. आवाज दे मला. लय दुखत असेल ना राव. ह्या जखमा काहीच नाही रे, मनावरती जखम लागली. अरे पिला किती लागलंय तुला? अगं हे सगळं सोड. एवढं रातच्याला तू इथं काय करतेस? अगं तुझ्या बापाला कळलं ना, जीव मारून टाकन तुला. जा बरं येत ना. मी इथून जायला नाही आले, मला कायम त्याच्यासोबत राहायचंय. अगं पेलो जा ना तू. तुला म्हटलं नाही तू जा म्हणलं ना. अरे ऐक ना पण. तू इथं कशी ग एवढ्या रातची? हा अरे काय चाललंय निकल्या? काय नाही, जा तू बरात. तुला नाही सांगायचं का? मी सांगते मग. आई, मला तुमच्या मुलावर प्रेम आहे. मला त्यासोबत लग्न करायचंय. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय आता. काय चाललंय निकल्या? अहो काकू, ह्याच्या बापाने पोरं पाठवले आम्हाला हाणायला आणि आजच हाणलंय. गाडीवर पडलो नाही आम्ही. अहो लय हाणलं. आणि तुम्ही मला खोटं बोलला काय रे मग? नेमकं काय काय लपवलंय तुम्ही अजून माझ्यापासून? तुला माहित आहे ना तुझा बाप कसला आहे ती? तरी सुद्धा तू रात्रीची आली का? जा तू आताच्या आता निघून. बरं उगा माझ्या पोराला बघितलं ना तू कसलं मारलंय ते आज. निकल्या जायला सांग तिला. निखिल सांग ना, मी नाही जाणार तुला सोडून. कोंबले, तुला दुपारी सांगितलं होतं ना, याच्या नादाला लागू नको म्हणून सांगितलं होतं ना दुपारी. एवढ्या रात्रीची इथं आल्यास. आणि एक तुला सांगतो, याच्या नादाला लागू नको म्हणून सांगितलं होतं ना. हो, तुम्ही त्याला काय बोलताय? तुमच्या पुरीला दापा. तुमची पोरगी आमच्या इथं आली त्याच्याकडं. आमचं पोरग नाही आलं तुमच्याकडं तिला न्यायला. परत जर नादाला लागलास ना, उभा चेरीन सांगून ठेवतोय. अहो पप्पा, तुम्ही त्यांना कशाला बोलताय? जे बोलायच ते मला बोला. त्यांची काय चुकी याच्यात? त्यांना नको बोलू. हा तिची साईड घेते. हा तुम्ही हा ना मारा, मला काही पण करा, मला त्याच्यासोबतच राहायचंय. बघ कोमल, तुला शेवटचं सांगून ठेवतोय, त्याचा नाद सोड, नाहीतर त्याचं सगळं घरदार मी जाळून टाकीन सांगून ठेवतोय. माझ्या लेकराला जर कोण काय बोललं ना आता आणि इतकं मारलंय ना, मी केस देते आता जाऊन. घरचे काय करायचं ते कर. हा चाल म्हणतोय ना. चल रे, चालय. चल तू पण घरात झोप आता आज. ए चला रे तुम्ही बरात.
कोमल बेटा, मला माहिती आहे तू नाराज आहेस आणि काल रागाच्या भरात मी हात उचलला. माझं बापाचं काळीज आहे ग. मला वाटणारच ना माझ्या पोरीचं भलं व्हावं. सॉरी बरं का. नाराज नको हो ना बेटा. आता सगळं तुझ्यासाठीच चाललं ना बेटा. चांगले तालेवर माणसं आहेत. अगं सुखात राहशील तू तिथं. मनाने बी लई चांगले आहेत माणसं. हे बघ कोमल बेटा, आणि आम्ही काही तुझ्या वाईटचा विचार करणार आहे का ग? तू सुखात राहावी, आनंदात राहावी एवढंच वाटतं ग आम्हाला. तुला माहिती आहे मला आत्ताच हार्ट अटॅक येऊन गेलाय. तू जर काही चुकीचं पाऊल उचललंस तर मला नाही वाटत मी काय जगीन असं. पप्पा, मी तुम्हाला काहीच नाही होऊ देणार. मग पप्पा काय म्हणतात ते ऐक बाळा. ऐकशील ना? हो. चला, चांगली गोष्ट आहे. पोरी दिवस कमी आहेत. चला चला लागा कामाला लागा. आता तर सगळं तुम्हाला माहितीच आहे. मी सगळं बघितलेलं आहे. ठरल्याप्रमाणे करून टाकू तसं मग. चाय पाहुणं, मी काय म्हणतोय, 3 दिवसात बार उडवून टाकूया आपण. 3 दिवसात कसं काय अडचण नाही ना. 3 दिवसात होते की तयारी. त्याला किती वेळ लागतोय? 1 दिवस पुरतोय की आपल्याला तयारीला. स्पष्टच बोलतो, पण एवढी घाई का अचानक? मला जरा परदेश दौऱ्यावर जायचंय. नवीन कंपनी उघडायचा विचार आहे आपला. त्यामुळं 6 महिने मी काही इकडे येत नाही. कसं आहे साहेब माहिती आहे, तुमचं आमचं रोजचीच उठतो बसतो आपण. आपली ओळखच आहे ना साहेब. पोरग काय माझ्या शब्दाच्या बाहेर नाही जाणार. कसं काळजी करतो तुम्ही? आपण पुरीला 10-15 तोळा सोनं करूया आणि एखादी फॉर्च्युनर देऊन टाकतो. तुम्ही म्हणतो ना 3 दिवसात द्या ना बारवरून. होऊन जाईल. मामा पण तिला ओके ना? अहो, माझं आणि तिचं बोलणं झालेलं आहे आणि हे आई बरोबर पण बोलणं झालेलं आहे. आमच्या तिघांचं एकच मत आहे. त्यामुळं पोरगीची काय अडचण नाही. तुम्हाला काय अडचण नाही ना? बाबा म्हणतील तसं. लागूया मग तयारीला. त्यात हिला काय या भेटूया. यात्रा बघ नेमकी. ए निकल्या, आरडतोय कशाला? नेमकं काय झालं का निकल्या? काय झालेलं निकल्या? दुरडतोय. अरे नाही जे व्हायचं होतं तेच झालं. काय झालं रे? तिचा बाप बोललाच होता 3 दिवसामध्ये लग्न लावून देतो, आणि त्याने तिचं लग्न लावूनच दिलं. आता जगू का मरून असं झालं. निकल्या, असं बोलू नको का? हे निकल्या, मी काय सांगतो नीट ऐक बरं का. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केला ना तर त्रास आपल्यालाच होतो बरं का. निकल्या, तू असल्या वाईट काय बोलू नको रे. माझ्या मनाला लागतं. पण थोडा आईकडे पण तरी बघला का? हारगाने तिच्यासाठी मी लय स्वप्न बघितली होती. माझी स्वप्नच राहून गेली. अरे निकल्या, पण आता काय करणार? तिच्या घरच्यांनी निर्णय घेतला तर आपण तर काय करू शकतो? तू तिच्यासाठी मस्त काय केलं रे. पण ती जाऊ दे, दे सोडून आता. पण इथनं पुढं आईचा विचार कर. तिचं जाऊ दे आता. निकल्या चल निकल्या, तिचा दे विषय सोडून. विषय सोडून त्याचा. आणि परत डोक्यात आण नको. आणि तुला टेन्शन घेऊ नको निकल्या. अशा गोष्टी येतात जात राहतात. चला, बरं झालं पोरीचे लगीन लवकर उरकलं. मला लई टेन्शन होतं कसं होईल, काय होईल. त्यात हे सगळे असले उद्योग करून ठेवलेले. पोरगी नांदायला गेले, आता मला काय टेन्शन नाही. बरं तरी लग्नाला हो म्हटले. नाही म्हटले असते तर गावात किती थुतू झाले असते आपले. बरं झालं तुम्ही तिच्या लग्नाला निर्णय घेतला. अहो, याच्या आधी तिला 4दा मी बघितलं होतं आणि 4दा समजून सांगितलं होतं, तरी तिने ऐकलं नाही. मला वाटायचं आज सुधरेल, उद्या सुधरेल. शेवटी मी तुम्हाला निर्णय घेतला आणि तुम्ही काय ते निर्णय घेतला.
असंच असते पोरा, गोष्टी वेळच्या वेळी करायला लागत्यात, नाहीतर पोरं हाताबाहेर जातात. कळलं का? जे नियम तिला होते ना तेच नियम तुला पण आहेत. जास्त नाटकं करायची नाही. कॉलेजला जायचं, घरी यायचं, घरचं बघायचं. कळलं का? लक्षात ठेव. हा, जा कॉलेजला जायचं ना तुला, संध्याकाळी लवकर ये घरी. ओके. हा हो, चला गावात जाऊन ये जरा. हा आपलं ते इकडं राहिलं. हा हा पोरीकडे जायचं आहे. पोरीचा विषय नाही घ्यायचा. हा. ते कपडे अहो आपल्याला तालुक्याला जायचं होतं. तालुक्याला बी जाऊ आपण, पहिलं गावात जाऊन येऊ आणि मग जाऊ तालुक्याला. बरं हा? चला. पाय घ्या ना वरती. इथं बस. सतत सतत काय घरातली कामं करत असती? अहो काम असतात घरात, मग करावं लागतात. अरे कर की, घरातली सगळी कामं तूच कर. पण घरातली कामं करत असताना हे विसरू नको की आपल्याला नवरा पण आहे. जसं कामाला वेळ देते तसं मला पण वेळ देत जा की. काय हो तुमचं आपलं सतत तेच. अगं सत्य नाही. आता मला सांग, घरात बाबा असले तर तुझं जवळ येत नाही. पण ठीक आहे नको येऊ, पण ज्यावेळेस बाबा बाहेर जातात, तालुक्याला जातात, तेव्हा तर जवळ येत जा की. का नाही? काय येडा बघा, थोडा वेळ दे जा ना मला पण. आणि लई नको कामं करत जाऊ. आज संध्याकाळी वेळ देणार का नाही मग? काय हो तुमचं आपलं तेच. चालेल, मी येतो कामाला जाऊ. हो. मोबाईल विसरून गेले तर. मला तुझी आठवण येते. तुला माझी जरा सुद्धा नाही आठवण येत का? तुला माझी काळजी नाही वाटत? अरे कोमल, अरे सॉरी बरं, काही तर खायला गेलो ना, कामाला माझा फोनच घरी राहिला. काही कामं तशीच राहिली. बरं झालं तुमचा फोन घरी राहिला. मला तुमचं एक खरं रूप कळालं. काय झालं काय तुला? काय झालं काय हो, तू वर तोंड करून विचारताय? कोण आहे ही? काय आहे मेसेज? काय नाही. काय नाही म्हणजे कोण आहे ती मला सांगा तुम्ही. अहो तुम्हाला थोडं सुद्धा लाज वाटत नाही का? तुमचं प्रेमच होतं तिच्यावर, तर माझ्यासोबत लग्न का केलं तुम्ही? तिच्यासोबतच लग्न करा. नको लय बडबड करू. हाय मा तिच्यावर प्रेम, काय करणार तू? आणि माझं पण तिच्यावर प्रेम आहे. तुला मा बापा म्हणून मी लग्न केलं. त्या पोरीनं माझ्यासाठी सगळं घरदार सोडलं. मी काय नाही केलं तुमच्यासाठी. काय केलं तू माझ्यासाठी? काय केलं? हे बघा, तुमचं जे होतं बस झालं आता. तुम्हाला सांगून ठेवते, मी नाहीतर ही. सांगा मला. काय म्हणली परत बोल. तू नाही तर ती. तू जा. नाही कोणाची गरज. कोमल, हे कोमल. हा बाबा. अरे काय झालं सुनबाई, का बसली जाशी तू? काय नाही बाबा, बघा नाही रात्रीपासून घरी आले नाही. कुठे गेले काय माहिती. वास्तू असं कुठलं तर गुत्त्यावरचा आरोप आहेत. रोजचं मड त्याला कोण रड. अशी गत झाली बाबा माझी. त्याला येऊ दे, मी त्याला चांगलाच जातो. तू नको काळजी करू सुनबाई. हा, चर्चा चालली का? चालू दे. ए नितीन, ए चल इकडं. काय रे, दारू डुष्टी गेली, घरात निघालाच काय तू? काय प्रॉब्लेम काय? काय प्रॉब्लेम म्हणजे? काय?
आला का सोन्यासारख्या सुनबाईला तू त्रास देतो, तुला कळतं का नाही? झालं? कुठं होते तुम्ही रात्रभर? नाही नाही, कुठं असू दे मी रातभर बापाला चाड्या लावून झाले का तुझ्या? हा, तुला जा तोंड काळ कर म्हणलं होतं इथून मी. का जाऊ मी? हे माझं घर आहे, नाही जायचं मला माझं घर सोडून. मला ऐकतच माय काय बापाचं ते. नित्या, सून म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी असती, ही लक्षात ठेव तू. कोण? तू. ही लक्ष्मी हा, इकडे. ही लक्ष्मी आहे? मग काय? कोणाची लक्ष्मी? अरे आपल्या घरची लक्ष्मी आहे ती. तुमच्या घरची लक्ष्मी असं. खरं तर माझ्या आयुष्याचं वाटोळ तुम्ही केलं ना. मी काय म्हणलो होतो तुम्हाला, मला तिच्या बरोबर लग्न करायचं म्हणलं होतं का नाही? अरे हो म्हणलं होतं म्हणून काय झालं? हिला टाकले माया काय तुम्ही का? नाही आवडले म्हणजे तुम्हाला फॉर्च्युनर पाहिजे, तोळं तोळं सोनं तोळलं पाहिजे तुम्हाला. अरे तिच्या बापाने माझ्या शब्दावर तुला दिली ती पोरगी, लक्षात ठेव. सोन्यासारखी पोरगी तुझ्या गळ्यात पडली आणि असं दारू पिऊन तू कालवा करत बसतो. माझं हिच्यावर प्रेमच नाही ना. हिच्यावर माझं प्रेमच नाही. माझं प्रेम आहे हिच्यावर. कोण हिच्यावर बाय गोंधून आलोय, नीट बाय गोंधून आलोय. तुम्हाला थोडी पण लाज वाटत नाही का हो? तुम्हाला सांगा, त्या पोरीचं नाद तुम्ही सोडणार आहे का नाही? ए, तू सांगायचं नाही मला मी कोणाचं नाद करायचं आणि कोणाचं नाही, आणि तू इथं राहायचं नाही. निघ म्हणलं निघायचं, आणि मला इथं कोणी नकोय. ती माझ्याच घरात राहणार, लक्षात ठेव तू. कोमल, तू काय काळजी करू नको. हिची दार उतरू दे, यांनी त्याला सांगतो मी काय आणि ती काय. अरे घरच्याला पण काय सांगू नका. हा, मी जरा गावात जाऊन येतो. हा, ठोक्यात टाके चालली की 10 वेळा सांगतोय माझ्या दारात राहायचं नाही काय नाटक तुझी. हा, पण अरे नाही घेतून जाऊ बापू. अहो काय करताय? कोण तू पण निघायचं चल. तुम्ही दारू प्यालात? मग काय ज्यूस पिऊ काय? अरे पण काय झालं काय? तिच्या तिला इचर परत पाय टाका ना माझ्या दारात, आता कामाडच मोडन. बघा, माझ्या पोरीला हात लावायचा नाही सांगून ठेवतो, तर हात तोडून टाकेल मी. आमचे पण हात मोडले नाही काय, मला निला नांदवायचे नाही. माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ करतो काय? का पोरगी जड झाली माझी तुला? अरे तुला जड झाली तर माझ्या गाड्या दिली घालून, तर तो काय शाण आवलंय माझ्या दारात थांबायचं नाही. हा ठीक आहे घेऊन जातो. अगं पूजा, हा माणूस तुला एवढा त्रास देते, तू एकदाही आम्हाला फोन करून सांगितलं नाहीस. काय फोन करून सांगू? माझ्या नवऱ्याचं बाहेरला पण हे सांगू तुम्हाला? ए ह्याला पुढे भिवडं ना, प्रेम करतो मी, प्रेम तिच्यावर काय. अरे लग्न ठरलं तेव्हा तर मोठ्या बाता मारत होता, पोरीला सुखात ठेवीन, हे करीन ते करीन. अगं तू काय सांगितलं नाहीस आम्हाला याच्याबद्दल? काय सांगू आई तुम्हाला? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून नाही सांगितलं. इतके दिवस गप्प राहिले. लग्नाच्या 2 महिन्यानंतरच त्यांनी मला त्रास द्यायचा सुरू केला. निघा माझ्या दारातून निघ. तू जर परत पाय ठेवला ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाही सांगून ठेवतो. निघायचं हा, चल. माझ्या जेवणात राहायला माझ्या दारातून मला हे करता काय? तुमच्या आईला तुमच्या ना पिल्लू माझ्या पैसे ना, मला बाकी कोणाची गरज नाही. तुमच्या चाल. निघल्या आज स्पर्धा परीक्षेचा निकाल होता ना. अरे 1 वाजता लागणार आहे, तिकडे जायचं. काय म्हणते नक्कीच पास होणार, नक्कीच. चालून आलंच भारी होईल माहितीये का. कोंबडी होती ना का त्यात? अरे खरंच मी शपथ बघितली ना का? न स्वतः बाहेर बघितली. अरे माझी शपथ नका, काही नका त्या अडचण नका.
कुणाची नजर लागली काय माहित माझ्या पोरीच्या संसाराला. कुणाचं वाईट गेलो आपण. सोन्यासारख्या पोरीचं किती हाल झाले. नाही बघ कोमल बेटा, तू अजिबात काळजी करायची नाही. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. काय हो हे बघ कोमल, काही तोंड पाडून बसायची गरज नाही. हा, तुझा बाप तुझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. काळजी करायची नाही अजिबात. सगळं नीट करण आपण. हा, आणि ते येऊनेमध्ये मग बघतो मी त्याला. आई, मी इथून पुढे त्याच्याकडे नाही जाणार. मला नाही राहायचं त्याच्यासोबत. आणि तू सांग कसं राहू मी त्याच्यासोबत, ज्या माणसाचं माझ्यावर प्रेमच नाहीये. अगं तुला कोण म्हटलंय त्याच्याकडे जा म्हणून? अगं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले तुझ्या. आम्ही कशी पाठवू बरं तुला तिकडं? हे कोमल बेटा, काही गरज नाही असं तोंड पाडून बसायची. अगं हे बाप तुझ्या पाठीमागं आहे. काळजी करू नका अजिबात. आपण करू काय करायला लागते ते, आणि बघतो काय करते ते. ए निकले आहे आमच्या घरी कशाला ते 2 वर्ष त्रास दिला आपला. अरे कशाला उगाच? आपण त्यांच्यासाठी थोडी आलोय, कोमलसाठी आलोय. अरे ती गावामध्ये आली आणि तिला बघणार नाही असं कधी होईल का? अरे निदान ह्या निमित्ताने तरी मी तिला बघेन ना. चला चिपर. अजिबात जायचं नाही. नमस्कार. नमस्कार. बसा. मी काय त्रास द्यायला नाही आलो तुम्हाला. फक्त माझी एक इच्छा आहे तेवढी पूर्ण करू द्या. काय इच्छा आहे तुझी? बस ना. बस. कोमल, काय? तुझं स्वप्न होतं ना मी भरती हो म्हणून, मी चालू भरती. खरं? हो. आणि तुला तर माहिती आहे, आईनंतर जीव तुलाच लावलाय. म्हणजे तू अजून लग्न नाही केलं? अगं वेडे, तुझ्यानंतर मी कोणावरतीच प्रेम नाही केलं. आणि आता जे काय आहे ते सगळं आता आईच्याच हातामध्ये. बरं जाऊ दे. ठीक आहे पेढे. आणि काळजी घे. किती खराब झालीस? तू पण तुझी काळजी घे. बरी येतो. कोमल बेटा, आज एक गोष्ट मला कळून चुकली. निर्णय घेताना पोरं चुकतात असं मला वाटायचं, पण आज मला कळलं की कधी कधी आई बाप पण चुकतात. आज मला कळून चुकलं. मी निर्णय घ्यायला चुकलो. माफ कर मला. अगं सोन्यासारखं पोरग माझ्या समोर असताना मी तुला त्या नराधामाच्या हातात दिलं. खरं तर कुठल्याही बापानं आपल्या मुलीचं लग्न लावून देताना तो मुलगा कसा आहे, आपल्या मुलीला सुखात ठेवू शकतो की नाही, त्या मुलाची प्रॉपर्टी न बघता तो मुलगा त्या मुलीला भविष्यात सुखी ठेवू शकतो की नाही हे बघितलं पाहिजे. पण मला सगळं सहन केलंस तू, सगळं सहन केलंस. हे सगळ्याला मी जबाबदार. माफ कर. मग तू जर माझ्या नाही ना झाली मी मरून जाईल. शब्द देते तुला, सरनावरच्या लाकडाची राख होईपर्यंत मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. एवढं प्रेम करते माझ्यावरती?